रामराम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन, रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. स्वस्थ तन, स्वस्थ मन किंवा हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी असा वाक्प्रचार रूढ आहे, परंतु त्याचे अनुसरण करणे सगळ्यांना जमतंच असं नाही. बरेच वेळा शारीरिक सौष्ठव म्हणजे बॉडी बिल्डिंग आणि शारीरिक तंदुरुस्ती यामध्ये आपण गल्लत करतो आणि फिटनेसपासून चार हात दूर पळतो. शारीरिक तंदुरुस्तीचे रहस्य आणि ते मिळवण्यासाठीचा सोपा मार्ग समजावून सांगण्याकरता आपल्यासोबत आले आहेत श्री गोविंद गुरुजी. नमस्कार. 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 श्री गोविंद कामत हे कॅलिस्थेनिक्स या व्यायाम प्रकाराचे भारतातील पहिले आणि आघाडीचे गुरुजी आहेत. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया. स्वागत आहे गोविंद. खूप खूप धन्यवाद आप्पा शेठ. नमस्कार. हे कॅलिस्थेनिक्स ह्याविषयी बोलण्यापूर्वी मुळात तुला व्यायामाची आवड लहानपणापासूनच होती का नंतर काही कारणामुळे तू व्यायामाकडे ओढला गेलास? कारण प्रत्येक माणसाचं काहीतरी कारण वेगळं असू शकतं, म्हणून हा मुद्दाम तुला प्रश्न विचारला. होय. सो व्यायामाची सुरुवात खूप आधीपासून झाली, कारण का माझे वडील त्यांच्या जवानीमध्ये खूप जास्त वेट लिफ्टिंग जे तेव्हा फॅड होतं, तर त्या निमित्तानं ते करत होते वर्कआउट. सो त्यांना झालं डायबिटीज. मीनवाईल मी 18-19 वर्षाचा झालो होतो. तर त्यांचं आधीपासून होतं की अरे काहीतरी कर, काहीतरी कर, आपलं डायबिटीजचं कुटुंब आहे, तुला डायबिटीज होईल, त्याच्या आधी व्यायाम कर. हे म्हणून मग तेव्हाच मी व्यायामाला सुरुवात केली. म्हणजे जवळपास मला आठवतं आहे मी जेव्हा पहिला जॉब मला जेव्हा लागला, जवळपास मी 20 वर्षाचा होतो तेव्हा. सो तेव्हापासून मी जवळपास व्यायामाला सुरू केले होतं. पण तेव्हा झालं असं की वडिलांचं मोटिवेशन होतं घरातनं. त्यामुळे प्राथमिक जे काही चॅलेंजेस नॉर्मली लोकांकडे येतात ते आले नाही आणि तिथून व्यायामाचा प्रवास सुरू झाला. हा, म्हणजे तुला घरातूनच पहिली प्रेरणा मिळाली. करेक्ट. आणि मग ह्या कॅलिस्थेनिक्सच्या प्रकाराकडे कसा ओढला गेलास? सो ह्याची पण एक मजेदार गोष्ट आहे. सो जेव्हा मी वडील म्हणाले की व्यायाम सुरू कर, तेव्हा काही कॅलिस्थेनिक्स वगैरे माहिती नव्हतं आणि एवढं आत्ता जेवढं प्रचलित आहे तेवढंही काही नव्हतं. मग मी जसे सगळे करतात की मी एक जिम जॉइन केली. जिम जॉइन केल्यानंतर पहिल्यांदा माझं असं होतं की चांगली जिम जॉइन करावी. तर कुठे ती माहीत नव्हती. मग एका ठिकाणी SP कॉलेजच्या तिथे कोथरूडवरून सायकल चालवून मी तिकडे जिमला जायचो. जिम झाल्यानंतर मग तिथे एक 4-6 महिने केलं. व्यायाम काय असतो, कारण का पहिलीच जिम असल्यामुळे मला व्यायामाबद्दल रुची आधीपासून होती. पण अजून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याच्या इच्छेमुळे तिकडे गेलो होतो मी. तिथे ओळखीचे काही ट्रेनर्स होते. ते झाल्यानंतर मग मी कोथरूडमध्ये राहत असल्याकारणानं जवळची जिम म्हणजे सोलारिस फिटनेस क्लब ती अजूनही आहे तिकडे मयूर कॉलनीमध्ये. सो ती जॉइन केली. ती जॉइन केल्यानंतर मग तिथे अजून मोठं एक्सपोजर मला व्यायामामध्ये आहे असं मला दिसलं. सो मी बऱ्याच गोष्टी तिथे ट्राय केल्या, कारण का क्लब असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तिकडे अवेलेबल आहेत. सो तो व्यायाम केला आणि मीनवाईल झालं असं की ठीक आहे, आता जिम जसं सगळ्यांना सुरुवातीला बोर होतं, कारण काही गोल नसतं, तसं मलाही बोर झालं. मीनवाईल करायचं काय? व्यायाम तर करायला पाहिजे, कारण का वडील म्हणतायत की "बाबा रे व्यायाम कर, डायबिटीसचं होय. कुटुंब आहे." सो तेव्हा एवढ्या काही गोष्टी माहिती नव्हती. हं. त्यामुळे ती भीती होती भीती मनात. मनात होती. करेक्ट. त्यामुळे मग करावं काय? तर मीनवाईल मी काही म्हणजे जनरल आपण जसं YouTube स्क्रोल करत असतो, तसं मी ते स्क्रोल केलं. तिथे एक व्हिडिओ आला, की एक माणूस काहीतरी डबल बार, सिंगल बारवर आपल्याला लटकतोय, काहीतरी करतोय. सो मला ते इंटरेस्टिंग वाटलं. मग मी काय करायला लागलो, ते YouTube व्हिडिओ घरी बघायचो. मग आणि टेकडीवर ARIची टेकडी जी कोथरूडमध्ये आहे, तिकडे मी तो परफॉर्म करायचो. म्हणजे जे त्यांनी सांगितलं, "बाबा हे असं करा, तसं करा." सेम तिथे रिप्लिकेट जाऊन करून. कर. सो एवढं करत असताना पण मला याला कॅलिस्थेनिक्स म्हणतात हे नव्हतं माहिती. हां. मला फक्त एवढंच माहिती होतं, की असं काहीतरी एक सिंगल बार आहे जो आपल्या तिथे अवेलेबल आहे आणि हा माणूस त्याच्यावर काहीतरी वेगळं बेसिकपासून काहीतरी करतोय. करतो. सो तो अ, एक लाईफ टर्न करणारा एक ट्रिगर झाला. मोमेंट होता. म्हणजे करेक्ट. सो तिथून मग आता मला तो गेला. तुला आता मध्येच थांबवतो. हां. आपण 2-3 वेळा कॅलिस्थेनिक्स याचा आता उच्चार केला. करेक्ट. तर थोडक्यात कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय हे आपल्या ऐकणाऱ्यांना सांग. येस. सो तशी व्याख्या त्याची म्हणायची पाहायची जर झालीच, तर कॅलोस आणि स्थेनॉस असे 2 वेगळे ग्रीक शब्द आहेत. कॅलोस म्हणजे ब्युटी, स्थेनॉस म्हणजे स्ट्रेंथ. सो ब्युटी आणि स्ट्रेंथ म्हणजे कॅलिस्थेनिक्स. म्हणजे ओह! तुम्ही तुमच्या ओन बॉडी वेटनी हं. ब्युटी म्हणजे एस्थेटिक वाईज ज्यांना काय ॲब्स पाहिजेत म्हणा, काय जे काही एस्थेटिक व्हॅल्यू ज्याला आपण देतो, ती एस्थेटिक व्हॅल्यू असलेली गोष्ट आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद, म्हणजे दैनंदिन जीवनातली कामं करण्यासाठी लागणारी ताकद. हं. फंक्शनल स्ट्रेंथ म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. हं. सो त्या दोन्ही गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता तुमच्या ओन बॉडी वेटनी. सो हं. ह्याच्यात बरेच प्रकार आहेत, पण याला कॅलिस्थेनिक्स म्हणतात. ओके.
म्हणजे जे जनरल आपण वेट लिफ्टिंग करतो, त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. म्हणलं तर हो, कारण का वेटलिफ्टिंग हा एक वेगळा स्पोर्ट आहे ओके. आणि कॅलिस्थेनिक्स हा एक वेगळा स्पोर्ट आहे. सो वेटलिफ्टिंग हा अ, आपण म्हणूयात की वेट्स, प्लेट्स, बार्स आणि काय त्या सगळ्या ज्या इक्विपमेंट्स आहेत, त्या इक्विपमेंट्सनी घेतले साहित्य. जातात. हं. करेक्ट, त्याचं साहित्य. कॅलिस्थेनिक्स हा असा स्पोर्ट्स आहे, त्याला ॲज सच काही साहित्य नसतं. तुमचं शरीर हेच तुमचं साहित्य असतं. अच्छा. हां, हं, हं, त्यामुळे हं. शरीराच्या व्यतिरिक्त तुम्ही वजन घेऊन काही परफॉर्म करणं, तसं काही कॅलिस्थेनिक्समध्ये नसतं. पण बारवर तुमची पकड किती घट्ट आहे किंवा हं, तुम्ही हं, काय-काय हं. एलिमेंट्स करू शकता, परफॉर्म करू शकता, हं. त्याच्यावर तुमचे कॅलिस्थेनिक्सच्या कॉम्पिटिशनमध्ये मार्किंग त्याला दिलं जातं. पण म्हणजे आपलं जे स्वतःच्या शरीराचं वजन आहे, त्याचा वापर करून केलेला व्यायाम असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. करेक्ट, करेक्ट, बरोबर. करेक्ट. म्हणजे त्याला इतर साहित्याची फारशी काही गरज पडत नाही. जेव्हा तुम्ही परफॉर्म करता म्हणजे आता कॅलिस्थेनिक्समध्ये पण 2-3 प्रकार आहेत. स्टॅटिक आहे, डायनॅमिक असे प्रकार आहेत. आपण पुढे बोलूच. पण काही प्रकारांमध्ये जर तुम्हाला चांगली प्रगती करायची असेल, तर तुमच्या शरीराच्या व्यतिरिक्त हं. शरीरावर तुम्हाला ते वेट घेऊन ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करावी लागते. आणखीन एक पुढची स्टेज जर मला गाठायची असेल तर? करेक्ट. सामान्य माणसासाठी त्याची मोठीशी गरज. सांगतो. हं. सो ह्या सगळ्या टेक्निकला जसं-जसं आपण म्हणतो, की "अरे मला नॉर्मल बॉडी वेटने चांगले वर्कआउट होतात, आता मी पुढे काय करू?" तर ते अजून एक एक्सटर्नल वेट ॲड केलं जातं. सो या सगळ्या गोष्टीला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टेक्निक म्हणतात. प्रोग्रेसिव्ह. ओव्हरलोड टेक्निक ओके. हां, हां, म्हणजे हां. काय, की हं. बाबा रे आज मी 10 पुशअप्स मारले, हं, उदाहरणार्थ हं, बघूयात. हं. 10 पुशअप्स मारले आणि पुढच्या महिन्यात मे बी आठवडाभर जेव्हा काही वर्कआउट करतोय 10च पुशअप माझे व्यवस्थित होत आहेत. आता 10 पुशअप्स मी इझिली मारतोय. जो पहिल्या दिवशी जो चॅलेंज होता 10 पुलअप्स करतानाचा, 30व्या दिवशी मे बी तो नसेल. पण 31व्या दिवशी म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1ल्या तारखेला जेव्हा मी पुशअप्स करतो, तेव्हा मी तेच करत जर बसलो, तर माझा स्ट्रेंथ वाईज गोल तेवढा पुढे जाणार नाही. सो शरीराला रेझिस्टन्स आपल्याला द्यायचा असेल, तर आपल्याला मसल ग्रोथ करून घेता येते. सो जो रेझिस्टन्स द्यायचा जो विषय असतो, त्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टेक्निक म्हणतात. सो जेव्हा मी 10 पुशअप्स मी पुढच्या महिन्यात मारीन, तेव्हा काहीतरी एक वजन वेटेड वेस्ट म्हणून असतात किंवा पाठीवर काही लोकं प्लेट्स ठेवतात किंवा काही लोकं बाहेर जे आउटडोअर करतात, ते दगड ठेवतात पाठीवर आणि मग पुशअप मारतात. सो बॉडीला एक प्रकारचा विरोध तिथे निर्माण होतो. हं, हं, हं. असं. म्हणजे वाढीव त्याला एक हे द्यायचं आव्हान करेक्ट, असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. पण हे जो कॅलिस्थेनिक्स हा जो प्रकार आहे, तो कोणत्या वयातला माणूस करू शकतो? ओके. सो हा खूप छान प्रश्न आहे. सो याचं उत्तर पण तेवढंच छान आहे. ज्याच्याकडे 2 गोष्टी आहेत, तो माणूस कॅलिस्थेनिक्स करू शकतो. कुठल्या 2 गोष्टी? हं, पहिली म्हणजे एक्सरसाइज कुठलाही केला तर डिहायड्रेट होते बॉडी, हं. है ना? तर त्याच्यासाठी त्याच्याकडे पाण्याची बॉटल पाहिजे, ही पहिली रिक्वायरमेंट. आणि दुसरी रिक्वायरमेंट आहे त्याच्याकडे व्यायाम करायची इच्छा इच्छा हवी. पाहिजे. इच्छा तिथे मार्ग. आपण शिकलोय बरोबर. सगळेच. होय. सो या 2 गोष्टी जर 10 वर्षाच्या मुलाकडे असतील, तरी हं, तो कॅलिस्थेनिक्स करू शकतो. 80 वर्षाचे आजोबा असतील, तेही कॅलिस्थेनिक्स करू शकतात. पण येस, मे बी काही एक्सरसाइजेस 10 वर्षाचा मुलगा जो करतोय त्याचे हं. आणि जे 80 वर्षाचे आजोबा जे करतायत त्यांचे. सो ह्या दोघांच्या एक्सरसाइजच्या रेपिटेशनमध्ये म्हणा किंवा परफॉर्मन्समध्ये म्हणा किंवा करायच्या प्रकारामध्ये प्रकारामध्ये करेक्ट, हे वेगळं पण असू असू शकतं. शकतं. पण पण करू म्हणजे दोन्ही मी शकतात. वयाच्या 50व्या वर्षी, हो, 60व्या वर्षी सुरू पण करू शकतो. हो, असं डेफिनेटली. काही नाही. काहीही नाही. किंवा मी जाडा आहे म्हणून नाही करू शकत, नाही, नाही. बारीक आहे म्हणून असं काय बंधन? सो तसं म्हणायचं गेलं तर जयंत संत मला त्यांचा इथे उल्लेख करायला आवडेल. सो ते व्यक्ती असे आहेत, की त्यांनी ते वर्कआउटमध्ये बेसिक ॲज सच डीप असे नव्हते. पण हां, व्यायाम ते एकदम थोड्या प्रमाणात करायचे. आता रिटायर झाल्यानंतर त्यांनी टीम जेबार जॉइन केली, जिथे मी कॅलिस्थेनिक्स शिकवतो. सो तिथे त्यांनी ज्या काही कॅलिस्थेनिक्समध्ये गोष्टी असतात, त्या शिकलेत आणि आता ते माझ्यापेक्षाही छान कॅलिस्थेनिक्स करतायत. सांगायला मला आवडेल, त्यांचा जो मुलगा आहे, त्यांचं पण लग्न झालंय. सो ते वय आपण बघू शकतो ओह! आणि ते माझ्यापेक्षाही आता कॅलिस्थेनिक्स खूप छान करतात. हँडस्टँड पुशअप्स म्हणा, वेटेड पुलअप्स म्हणा, खूप छान करतात. सो कुठलाही एक्सक्यूज याला नाहीये. वय हे बंधन असू शकत नाही. अजिबातच वय हे बंधन नसू शकतं. फक्त तुम्हाला किती करायचंय, हं, हं, हं. त्याच्यावर हे सगळं ठरतं. आणि वजन पण काय आहे? म्हणजे हां, एखादी राहिला स्थूल प्रश्न व्यक्ती. आता करेक्ट. आता हं, राहिला प्रश्न 2 गोष्टी असतात एक्सरसाइजमध्ये, की एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल आणि एक स्पेशल पॉप्युलेशन. म्हणजे काय, की बाबा रे मला काय डिसीज आहे. डिसीज हं, म्हणजे काय, की बाबा रे मी फिजिकली चॅलेंज्ड आहे. हं, हं, हां, हं. हा डिसीज नाहीये, पण फिजिकली चॅलेंज्ड जर कोण असेल तो किंवा गरोदर स्त्रिया असतात किंवा अशी काही
फिजिकल लिमिटेशन्स असलेली लोकं, ज्यांना नॉर्मल काही गोष्टी करणं अलाउड नसतं. अशा लोकांनाही कॅलिस्थेनिक्स करता येतं, पण त्यांचे जे रेंज वाईज मग कॅलिस्थेनिक्सची इंटेन्सिटी वाईज ती इंटेन्सिटी कमी असते. त्याच पद्धतीने जर जाड माणूस असेल, तर मे बी तो पुलअप्स नाही करू शकणार. पण तो ऑस्ट्रेलियन पुलअप जे पुलअपचं प्रोग्रेशन आहे, ते तो इझिली करू शकतो. हां, मला आता तेच एक नंतर विचारणारच होतो मी. हं, हं. हा जो प्रोग्रेशन शब्द हं. वापरला, हं. त्याच्यात प्रगती थोडक्यात. हं, 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 तर ती कशी साधता येते आणि ती कशी मोजता येते? हं, असं त्याला काही हं, हं. आहे का? येस. पहिली गोष्ट तर आपण असं बघूयात, की ज्याला कॅलिस्थेनिक्सबद्दल काहीच माहिती नाही, हं, हं, त्यांनी काय करायला पाहिजे? सो सगळ्यात आधी त्यांनी 2 गोष्टी करायला पाहिजे. एक तर इंटरनेटचा ॲक्सेस असेल, तर त्यांनी YouTubeवर बघावं, की बाबा कॅलिस्थेनिक्सचे काय-काय व्यायाम प्रकार आहेत. हं, म्हणजे कॅलिस्थेनिक्समध्ये किती वेगळेपण आहे, हं, हे त्याला कळेल. कारण कॅलिस्थेनिक्स हा एक वर्ल्ड कप लेव्हलला खेळला जाणारा स्पोर्ट्स आहे. हं, भले तो ऑलिम्पिकमध्ये अजून नाही आहे, पण तो तेवढ्या लेव्हलचा आहे. सो तेवढ्या व्हेरिएशन्स त्याच्यात आहे, हे हं, त्याला माहिती होईल. दुसरी गोष्ट, इंटरनेटचा ॲक्सेस नसेल, तर त्यांनी सरळ कुठल्यातरी जवळच्या जिममध्ये जावं, एखाद्या ट्रेनरची भेट घ्यावी आणि त्याला कॅलिस्थेनिक्सबद्दल विचारावं. सो ह्या 2 गोष्टींनी त्याला कॅलिस्थेनिक्स काय आहे हे कळेल किंवा कॅलिस्थेनिक्सबद्दल कळेल. राहिला प्रश्न प्रोग्रेशनचा, ज्याला एकही पुलअप्स येत नाही किंवा एकही पुशअप्स येत नाही, तिथपासून ते एक्सप्लोसिव्ह पुशअप्स किंवा सुपरमॅन पुशअप्स किंवा मसल अप, स्ट्रिक्ट मसल अप्स, हं, हं, हे हं. सगळे जे व्हेरिएशन्स आहेत ना, ते स्टेप बाय स्टेप स्टेप, स्टेप बाय स्टेप करूच शकतो. सो आज माझ्याकडे समजा ताकद कमी असेल म्हणून मी पुशअपही करू शकत नाही, तर गुडघे टेकून मी करूच शकतो हं, किंवा अँगल बदलून मी सोपा मार्ग पुशअपचा करू शकतो. सो तसं करायला हवं. बरोबर. हळू-हळू जसं प्रोग्रेस होईल तसं-तसं तुम्ही पुढच्या गोष्टी अचीव्ह करू शकता. आणि हे व्यायाम करताना काही क्रम असतो का? क्रम म्हणजे 2 प्रकारचा. एक तर म्हणजे जनरली हल्ली काय त्याला शेड्यूल म्हणतात. वीकली शेड्यूल किंवा रोज व्यायाम करण्यापूर्वी मी वॉर्मअप करेक्ट, आणि ॲक्चुअल व्यायाम आणि मग स्ट्रेचिंग असं काही करेक्ट. त्याला काही नियम आहे का? राइट. आणि त्याचं महत्त्व काय? हां. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्या या सभोवताली ज्या काही गोष्टी घडतात, प्रत्येक गोष्टीला पायरी आहे. उदाहरणार्थ, आपण आधी जेव्हा जेवायला बसतो, तेव्हा आपण चित्रावती देतो. सो 4 भाताचे कण आपण ठेवतो आणि 1 घोट पाणी पितो. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा 4 कण ठेवून देतो. सो ही पद्धत आधीपासून जशी चालू आहे, आपण बसल्या-बसल्या डायरेक्ट बचकाच नाही गिळत. सो ही पद्धत आहे. सेम पद्धत कॅलिस्थेनिक्समध्ये किंवा कुठल्याही व्यायामामध्ये आहे. हं, की बाबा रे, तू जिममध्ये घुसल्यावर डायरेक्ट डंबेल किंवा डायरेक्ट तू पुलअप्स किंवा पुशअप्स नाही करायला हवेत. तू आधी त्याचं प्रोग्रेशन म्हणजे काय, की वॉर्मअप, की बाबा रे, शरीराला आपण सांगतोय, जो माणूस सकाळी वर्कआउट करत असेल, तो रात्रभर 8 तासाच्या झोपेनंतर शरीर त्याचं नुकतंच जागं झालंय आणि तुम्ही त्याला सांगताय, की बाबा रे, आता काहीतरी इंटेन्स करायचंय. सो तो वॉर्मअप जो आहे किंवा मोबिलिटी ड्रिल हा खूप छोटा विषय पण महत्त्वाचा विषय. सो वॉर्मअप सोबतच मोबिलिटी ड्रिल करायला पाहिजे. तेव्हा तुमच्या मेंदूला कळतं, की बाबा रे, आता शरीराला काहीतरी करायचंय. म्हणून तो सगळ्या मसल्सना सांगतो, जॉइंट्सना सांगतो, की बाबा रे, तुम्ही आता प्रिपेअर राहा, काहीतरी हा करतोय. हं. सो वॉर्मअप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबरोबर मोबिलिटी ड्रिल्स ज्या बॉडी पार्टला तुम्ही ट्रेन करणार आहात, त्या बॉडी पार्टसाठी असं. हे झाल्यानंतर मग आपला मुख्य व्यायाम जो असेल तो कॅलिस्थेनिक्सचा, होय. ते व्यायाम प्रकार करायचे. करेक्ट, आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग पण केलं जातं. तर स्ट्रेचिंगचं काय महत्त्व आहे? करेक्ट. सो ज्या पद्धतीने आपण आपलं जेवण झालं, की जे जेवणाचं जे ताट असतं, ते आपण व्यवस्थित घासून डिश जिथे आपण ठेवतो तिथे ठेवतो. तसंच वापरलेले स्नायू त्यांना योग्य ते स्ट्रेच दिल्यावरच त्यांना आपण निवांत सोडलं पाहिजे. नाहीतर लोकं काय करतात, वर्कआउट करतात आणि डायरेक्ट घरी जातात किंवा वर्कआउट करतात आणि ओके डन, संपलं. झालं. हं, सो हं, तसं नाही करायला हवं. कारण हं, का स्टिफनेस हा येण्याचं प्रमुख कारण ते पण असू शकतं, की हं. स्ट्रेचिंग न करणं. लोक म्हणतात, की जिममध्ये वर्कआउट केलं की बॉडी स्टिफ होते, बॉडी स्टिफ होते. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, की तुम्ही कॅलिस्थेनिक्स ओपन एअर करा, हं, हं. तर तरी पण तुमची बॉडी स्टिफ मी करून देतो. म्हणजे स्ट्रेचिंग केली नाही तर बॉडी स्टिफ होणारच आहे. त्यामुळे स्ट्रेचिंग हा खूप महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं असेच बऱ्याच वेळा असं पण असतं, की बाबा रे, तू 4 सेट एक्सरसाइजचे कमी कर, पण स्ट्रेचिंग पुरेपूर कर. हां, सगळ्यात कंटाळवाणा प्रकार मला प्रकार पण तोच तोच आहे. वाटतो. मी पण हल्लीच सुरू केलंय. स्ट्रेचिंगची मजा इतकी छान आहे, की अगदीच बरोबर आहे. बोरिंग प्रकार वाटूच शकतो, कारण का करायला काही नसतं ना. हं. होल्ड करून धरायचं, आता सोडू का मग सोडू असं वाटतं. पण योग्य स्ट्रेचिंग झालंय का नाही हे कसं कळतं? पूर्ण स्ट्रेचिंग केल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे, की चला आपण परत वर्कआउट करू शकू. तेव्हा योग्य स्ट्रेचिंग झालंय असं पण तुम्ही बघू शकता, समजू ओके. शकता. हा आपला रोजचा क्रम झाला. करेक्ट. पण आठवड्याचं असं काही शेड्यूल असतं का? म्हणजे हं.
जनरली जिममध्ये जसं सांगतात माझी आज अप्पर बॉडी, मी ऐकलेले शब्द आहेत. होय, होय. आज माझी लोअर बॉडी आहे, उद्या काय माझं कोर आहे, असं काही त्याच्यात करेक्ट. असतं का? सो जिममध्ये जसं अप्पर बॉडी, लोअर बॉडी हे जे आपण बघतो ना, तर ते का ठेवलेत? कारण का आज मी जर व्यायाम करतो किंवा आज माझ्या आवडीची बटाट्याची भाजी आहे. तर आज दिवसातले तिन्ही वेळा मी बटाट्याची भाजी आईने समजा दिली, तर मला आवडते म्हणून मी खाईन. उद्या पण खाईन, आठवडाभर खाईन, 2 आठवडे खाईन, 2 आठवडे, 3 आठवडे सलग बटाट्याची भाजी खाईन. पण चौथ्या आठवड्यात तरी मला ते बोरच होईल ना. होय. सो वेगळेपण हे पाहिजे. म्हणून एकदा अप्पर बॉडी असते, एकदा कोअर असतो, एकदा लोअर बॉडी वर्कआउट असतो. सो हेच जे काही प्रकार आहेत, की कॅलिस्थेनिक्समध्ये पण आहे, की तुमच्या जे शरीराला कॅलिस्थेनिक्स म्हणा किंवा कुठल्याही व्यायाम व्यायाम प्रकारामध्ये प्रकारामध्ये. म्हणा, की ज्या स्नायूंना तुम्ही आज त्यांना काम देताय, उद्या त्यांना काम देणं योग्य नाही. कारण का ताकद वाढणं किंवा तब्येत बनणं हा प्रकार कधी घडतो, की जिममध्ये तुम्ही स्नायू तोडता, जे की नॉर्मल प्रोसेस आहे. सायंटिफिक प्रोसेस आहे. मायक्रो ट्रॉमा होतो मसलमध्ये. तर ते मसल तोडता, घरी आले की तुम्ही चांगलं खाता आणि रात्री झोपता. म्हणून त्या स्नायूंची पुनर्बांधणी होते. म्हणून पुढच्या सेशनला ते व्यवस्थित तयार असतात परत तुटण्यासाठी. हं, हं, हं. तुम्ही रोजच तोडायला लागलात तर प्रॉब्लेम असा होतो, की ते पुनर्बांधणी त्यांची होत नाही आणि ओव्हरट्रेन होतं. ओव्हरट्रेन म्हणजे की बांधणीच झाली नाही आणि तुम्ही म्हणताय की त्याला चला हं, कामाला लागा, हं, चला हं, हं. कामाला लागा. सो तिथे इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आज जो मी वर्कआउट करीन, तो इमिजिएट सेम वर्कआउट उद्या नाही करायला हवा. हं, हं, जर हं. मी करत असेन, म्हणजे बरेच जण लोक पुशअप्स वॉर्मअप म्हणून करतात. सो वॉर्मअप म्हणून काय 1-2 सेट 2-4 करणं हं, वेगळं हं. आणि वॉर्मअप म्हणून 100 पुशअप्सच रोज मारलेत, ताकदीनुसार मी म्हणतोय, तर ते वेगळं. सो सेम मसल ग्रुपला रोज ट्रेन नाही करावं असं. मग त्याच्यात जे आघात होतात त्याची भरपाई होऊ शकत नाही. करेक्ट, रोजच तुम्ही त्याला जर आपटत राहिलात. करेक्ट, म्हणून मग ते तुम्ही 3 भाग त्याचे केलेत. एक दिवस अप्पर बॉडी, करेक्ट. एक दिवस लोअर बॉडी पोटाचे आणि व्यायाम आणि एक आणि दिवस पायाचे व्यायाम, पोटाचे व्यायाम. कमरेखालचे व्यायाम. करेक्ट. बरोबर. आत्ता बोलता-बोलता 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक आहार, चांगला आहार आणि चांगली झोप. ह्या 2 गोष्टी मला चांगल्या जमतात. पण तुमची चांगल्याची काय संकल्पना आहे ती जरा आम्हाला कळू द्या? राइट. सो आहार हा एवढा मोठा टॉपिक आहे, की आपण दिवसभर जरी बोलत बसलो, तरी तो पूर्ण होण्यासारखा नाहीये. सो आहाराला सुरू करण्यापूर्वी मी हा डिस्क्लेमरच टाकीन, की बाबा रे, ह्या इथे जे काही बोलल्या जाऊ आपण ज्या गोष्टी बोलतोय, त्या ॲप्लाय करण्याआधी एखाद्या तज्ञांचा सल्ला घ्या. आणि होतं काय, की आज मला एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून समोरच्याने पण ती जर खाणं तशीच्या किंवा तशी. केलं, हं. तर त्याला त्रास होऊ शकतो. मे बी त्याची मेडिकल हिस्ट्री काहीतरी असेल किंवा त्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जीज असेल. सो आहार हा चांगला कुठला, जो तुमचा तज्ञ तुम्हाला सांगेल. पण गेल्या बाजार आपण शाळेत शिकलोय, की आपल्याकडे शाळेत एक पिरॅमिड होता, की सगळ्यात खाली काय, वर काय आणि हं, मध्ये काय. हं, सो अन्नसाखळी हा विषय तिथे होता. सो हं, तिथे आपण शिकलोय कर्बोदके, मेद आणि प्रथिनं म्हणजे हं. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स. सो ह्याचा योग्य तो समतोल घेणं शरीराच्या त्या स्नायू फाटलेल्या किंवा तुटलेल्या स्नायूंची पुनर्बांधणी होण्यामध्ये खूप सिंहाचा वाटा त्याच्यात आहे. त्यामुळे प्रथिनांचा आहार तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे आणि फॅट्स म्हणजे डायटरी हेल्दी फॅट्स म्हणजे लोकांना वाटेल फॅट्स म्हणजे पोटावरची चरबी जी लोंबते ती का? ती नाही. आहारातनं जे होतं म्हणजे काय तूप, बटर, लोणी, चीज ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या डायटरी हेल्दी फॅट्स हं. या कॅटेगरीच्या अंडर येतात. त्याचा पण खूप जास्त त्या गोष्टी घेणं हे जास्त गरजेचं आहे. सो आहारमध्ये प्रामुख्याने ते आहे. लोक कार्बोहायड्रेट्स वगैरे घेतात आणि वर्कआउट करत असतात आणि त्यांना वाटतं की त्याच्याने होईल. पण कुठल्याही कर्बोदकेमध्ये एनर्जी देण्याव्यतिरिक्त स्नायूंची पुनर्बांधणी करण्याची क्षमता नाहीये. हं, हं, ती हं. क्षमता आहे बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या बॉडीचे. जे कुठले आहेत? प्रोटीन्स, हं, प्रथिनं. हं. प्रोटीन म्हणजे सप्लिमेंट नाही म्हणत आहे मी. आहारातनं पण प्रोटीन मिळतं ना. म्हणजे डाळीमध्ये आहे सेकंड क्लास प्रोटीन. फर्स्ट क्लास प्रोटीन पनीरमध्ये आहे. सो ह्याचं कन्झम्पशन तुम्ही जितकं जास्त कराल, तितके जास्त फायदे तुम्हाला आणि तुमचे ताकद वाढण्यामध्ये जो काही तुमची जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. सो प्रथिनं खूप जास्त म्हणजे प्रथिन आणि आहार हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. बाहेरचे पिझ्झा, बर्गर खाऊन तुम्ही जर म्हणत असाल, की मला सिक्स पॅक ॲप पाहिजे, येतीलही पण ते किती हेल्दी असतील हा ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, गांभीर्याने लक्ष प्रश्नचिन्ह द्यायला. राहील हो, खरं आहे, त्याच्यापुढे. खरं आहे. माझा कोणाला विरोध नाहीये. हं, हं. ज्यांना जे आवडतं त्यांनी ते करावं. पण येस, मला जर चांगलं राहायचंय, चांगलं व्हायचंय, तर त्या गोष्टीचा मोह थोडा आवरलेला बरा, हं, हं. असं. आणि आम्हाला असं कळलं की तू साखर खूप खातो.
तुम्हाला जे कळालंय तो त्याच्यावर माझं एक म्हणणं आहे, की अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही डायरेक्ट मला विचारा. मग आता उत्तर द्या. सो साखर सोडून मला अनेक वर्ष झाली. म्हणजे कोविडमध्ये जे काय सगळ्यांचंच बा झाली होती कंडिशन. तिथे खूप हेल्दी हॅबिट्स लोकांमध्ये प्रचलित झाले. सो त्यात साखर सोडा असा एक बऱ्याच लोकांचं ट्रेंड चालू आला. होतं. करेक्ट ट्रेंड आला. ट्रेंड म्हणूयात आपण त्याला. पण मी साखर सोडून जवळपास एक 6 वर्ष तर होऊन गेली आहेत. त्याच्या आता 6 साखर सोडणं हा टास्क नाहीये. तुम्ही तुमच्या जिभेच्या कंट्रोलमध्ये आहात का जीभ तुमच्या कंट्रोलमध्ये आहे? हं. हे जेव्हा तुम्ही फिगर आउट कराल, तेव्हा तुम्हाला साखर सोडणं हा टास्क नाही वाटणार. आणि माझं असं वाटतं, की मी समजा एका ठिकाणी जातोय. समजा एका एरियामध्ये मला जायचंय. पण त्या एरियामध्ये गेल्यावर मला त्रासच होणार आहे किंवा कोण मारेल, लुटेल असं जर वाटेल, तर मी त्या एरियामध्ये नाही जाणार जाणार. नाही. सो तसंच साखर जे आपल्या शरीराला करते, त्याचे जर तुम्ही स्टडीज वगैरे बघितलेत ऑनलाईन, तर तुम्हाला कळेल की बाबा ते खरंच योग्य आहे का? आता नेटवर तुम्ही सर्च केलंत, की साखर कशी वाईट, हे 1760 आर्टिकल येतील. तुम्ही हे जर टाइप केलं, की साखर कशी चांगली, हं. त्याचे पण 1760 येतील. मग आता करायचं काय? हा हं. प्रश्न पडतो. बरोबर. म्हणून एक ट्रस्टेड सोर्स तुमच्याकडे पाहिजे, ज्याला तुम्ही जाऊन भेटाल, विचाराल. अशा पद्धतीने एक तुम्ही त्याचे पॅरामीटर सेट करू शकता. नाही, तर साखरेची प्रोसेस काय आहे बाबा, हं, हं. हे तुम्ही एकदा बघितलं पाहिजे. मग तुम्हीच ठरवू शकाल. मग काय केमिकल काय वापरले जातात, ते आपल्या बॉडीसाठी चांगले आहेत का? नाही आहेत, तर मग ते साखर करण्यामध्ये का वापरतायत? उदाहरणार्थ. सो हं. अशा त्या गोष्टी तुम्ही मग ते उलटं इंजिनिअरिंग करायचं, हं, हं. की साखर माझ्या ज्या डब्यात येते, त्या साखरेला साखर हे रूप कसं मिळतं? ह्याचा अभ्यास करायचा. साखरेचा प्रवास काय आहे? करेक्ट. ते बघितल्यानंतर जमलं तर तुम्हाला ऊसाच्या ज्या काही फॅक्टरीज असतात, तिकडे जाऊन बघा. मग बोलू आपण. त्याच्यावर. पण म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का, की आपल्या शरीराला गोडाची गरजच नाहीये? ओके. सो आपला मेंदू मी ऐकलं होतं, की आपला मेंदू साखरेवर चालतो किंवा हं. गोडावर चालतो. हं. आम्ही पण असंच ऐकलंय. हां. हं. सो असं काही नाही आणि जेवढी त्याला चालायला गरज आहे ना, हं. तर ती गरज आपण जे खातो ना, फळं खात असू किंवा भाजी खात असू, त्याच्याने ती भागते. हं. वरनं कार्बन असलेली साखर पांढरी व्हाईट शुगर टाकायची काहीच गरज नाहीये. हं, हं. काहीही होत नाही. आता बघा मी तुमच्या समोर बसलोय. माझे ब्लड टेस्ट रेग्युलर चालू असतात आणि माझा व्यायाम किंवा स्वतःवर लक्ष आंधळेपणाने नाही, स्वतःवर लक्ष देणं चालू आहे. सो इतक्या 6 वर्षाच्या ह्याच्यात तर मला तरी काय असं वाटलं नाही बाबा साखर खूप जास्त गरजेची आहे किंवा त्याच्याने त्रास होईल. हं, हां, हं. सुरुवातीला जर कोणी साखर सोडायचा प्रयत्न केला, सुरुवातीला असं होऊ शकतं की क्रेव्हिंग्स आपण त्याला म्हणू, हो. की "अरे, मला साखर खायला बेचैन सोडली." व्हायला हां, होतं. बेचैन होतं. हं. सो जसं ते स्मोकिंग वगैरे त्यांना अल्कोहोलवाल्यांना जसं होतं, शुगर तर 8 टाईम जास्त ॲडिक्टिव्ह आहे. हो का? हां, कोकेनपेक्षा शुगर जास्त 8 टाईम ॲडिक्टिव्ह आहे. बापरे! इतकं त्याचं आहे, पगडा बसतो आपल्यावर पगडा बसतो. त्यामुळे थोडक्यात. ते तिकडे चॅलेंजेस होऊ शकतात. हं, हं, हं. आणि आज मी साखर, व्हाईट शुगर जरी खायचं नाही असं म्हणलं, तरी जे मी प्रोसेस्ड फूड खातोय, हं, हं. उदाहरणार्थ काय रेड चिली सॉस घ्या. हं. रेड चिली सॉसमध्ये पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, रेड चिली म्हणजे काय तिखट सॉस राईट? त्याच्यात पण साखर आहे. हं, हं. त्याच्यात टाकायची साखर काय सो ते प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतं. हो. म्हणायचा उद्देश जे डोळ्याला दिसत नाही आणि आपण टाकतोय, याचा अर्थ आतमध्ये गेल्यावर काय ते होणार नाही असं नाहीये. ते त्याचं काम करत राहणार. हं, हं. सो शुगर हे सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी इनटेक करण्यासाठी घेताय, त्या फक्त डोकं उघडं ठेवून, डोळे उघडे ठेवून, माहिती घेऊन करायला हवेत. एक थोडक्यात साखरेचा वापर कमीत कमी केलेला बरा. करेक्ट. आणि बरोबर. साखरेने तुमची एजिंग प्रोसेस पण स्लो होते. म्हणजे साखर जर तुम्ही बंद केलीत, हो. तर एजिंग प्रोसेस जे हं, हं. बॉडीमध्ये जे इन्फ्लमेशन आहे ते कमी होतं. सेल्स जे रिजनरेशन व्हायचे, ते चांगल्या पद्धतीने होतं. स्किनची क्वालिटी सुधारते. म्हणजे 1760 बेनिफिट हं, आहेत हं. साखर सोडल्याचे. हो. सो ते तुम्ही ठरवायचं, पण की आणि साखर आणि गूळ ह्याच्यात काय ओके. आता इथे अगेन एक खूप छान प्रश्न आहे. सो अगेन मी जसं तुम्हाला म्हणलं ना, की रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. हं. तर साखर आणि गूळ हे आहेत मुलं ऊसाचीच. हं. सो ऊस किती महत्त्वाचा हाही तेवढाच प्रश्न आहे. त्यामुळे ऊस जर प्यायचा असेल, ऊसाचा रस कोणी प्यावा, कोणी पिऊ नये, हेही त्यांच्या शरीराच्या बांधणी किंवा शरीर जे फेस करतंय, हं. डायबिटिक म्हणू, प्री डायबिटिक म्हणू किंवा अजून काय जे काय असेल. सो त्याच्यानुसार ठरतं, की त्यांनी ऊसाचा रस प्यावा का नाही प्यावा. सर्रास सगळेजण पिऊ शकतात का नाही? मला नाही वाटत पिऊ शकत किंवा नाही प्यायला पाहिजे. डोकं शांत ठेवून, विचार करून तिकडे गेलं पाहिजे. सो ऊसापासनं प्रोसेस होऊन आधी गूळ बनतो. आता मी मागे एकदा गेलो होतो एका गुळाच्या त्या बनवणाऱ्या गुऱ्हाळात. हां, गुऱ्हाळात करेक्ट आणि YouTubeवर व्हिडिओ पण पाहिला होता.
सो असं म्हणतात की गुळामध्ये खूप जास्त खनिजे आहेत. हं, हं, पण खनिजे कुठली आहेत? ज्या कढईत ते करतात त्याचाच अर्क तिकडे येतो हं, आणि आपल्याकडे जो गूळ येतो, जो पिवळा म्हणजे जवळपास मोदकासारखाच गूळ असतो, हं, तिकडे न राहून त्या जे काही बनवणारे असतात, मॅन्युफॅक्चरर्स असतात, त्यांना कलर टाकावा लागतो. हं. नाहीतर रंगीत गूळ जर नसेल, तर इकडे लोकं विकला विकतच घेत जाणार नाहीत. नाही. त्यामुळे ते म्हणतात, की "अरे, नाईलाजाने आम्हाला टाकावा लागतो." सो ते कलरचं पण प्रॉब्लेम आहे. बरं, हं. एवढं केल्यावर पण पुढे आलं, साखर तर अजून जास्त प्रोसेस करून ते विकतात. सो साखर असू देत, गूळ असू देत किंवा उसाचा रस असू देत, तिघं एकमेकांचे भाऊच आहेत. तर त्यामुळे त्या लांब तिघांपासून राहिलं. लांब राहिलेलंच बरं. आता राहता राहिला विषय झोपेचा. हं, आमची आवडती गोष्ट. करेक्ट. तर त्याच्याबद्दल सो झोप हाही अगेन स्लीप हे असतात काय स्लीप कन्सल्टंट असतात. बापरे! हां, म्हणजे ते तुम्हाला सांगतात, की बाबा रे कसं झोपायचं, काय झोपायचं, किती झोपायचं, कुठे झोपायचं, दिशा काय असते झोपायची. सो आपण असं बघूयात, की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण झोपायचं कसं किंवा हं. झोपायचं किती किती? वेळ? हं. शास्त्रानुसार कमीत कमी 8 तासाची झोप ही घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी व्यायाम करत असेन तर? व्यायाम करत असू देत, नसू देत, 8 तासाची झोप ही सगळ्यांनाच गरजेची आहे. हो. हां, हं. फक्त व्यायाम करत असाल तर 8 तासाची झोप घेतल्यानंतर एकदम फ्रेश वाटू शकतं. हां. कारण का जो व्यायाम करत नाही त्याला झोपला काय जागी आहे काय? म्हणजे त्याच्या लाईफमध्ये शरीराला तेवढं काही चॅलेंजिंग नसतं, नाहीये. असं. त्यामुळे 8 तासाची झोप त्याला पर्याय नाही. त्यामुळे 8 तासाच्या झोपेला तुम्ही जेव्हा घेता तेव्हा बऱ्याच मध्ये एकदा मी एक आर्टिकल पण वाचलं होतं, की जेव्हा जे लोक रात्री कामाला जातात, म्हणजे कंपन्यांमध्ये जेव्हा नाईट शिफ्टला नाईट जातात, शिफ्ट. हां. तर असं म्हणतात की त्यांना एक ॲग्रीमेंट जे काय एम्प्लॉयी ॲग्रीमेंट असतं, तर त्या ॲग्रीमेंटमध्ये एक क्लॉज असा असतो, की हा जॉब हा कार्सिनोजेन आहे, तुम्ही काळजीपूर्वक करा. म्हणजे ह्या जॉबमुळे तुमच्या शरीराला कॅन्सरची भीती आहे, एवढी फक्त तुम्हाला माहिती असू द्यात आणि आणि मग ते जे काय असतं. हां. सो एवढं असून बापरे! पण हां, हां, मग हां. आता रात्री कॉम्प्युटरवर काम करणं मग त्याच्याने कर्करोग कसा काय होईल? हां. सो त्याचं कारण असं आहे, की जेव्हा आपली बॉडी आधीपासून आपले जे काय आहेत पूर्वज, ते आधी सूर्योदय झाले की जायचे, संध्याकाळ झालं की गुहेत आत यायचे, दगड लावायचे, जेवायचे, झोपायचे. लाईट-बीट काही नव्हतं. सो आपलं बॉडी क्लॉक ते आहे. पण आता झालंय काय, की आताच्या काळात रात्री आपण जॉबला जातो. रात्री त्या लाईटचा एक्सपोजर, व्हाईट लाईटचा एक्सपोजर, रात्री आपण जेवतो, जे की रेस्ट दिली पाहिजे बॉडीला. सो ते क्लॉक उलटं झालंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच शरीरामध्ये कॅन्सरचे जंतू आहेत. हां, हां. कॅन्सरचे जंतू म्हणजे कॅन्सरस पेशी असं म्हणायचंय ना? पण जेव्हा आपण ते झोपतोय, तर आपल्या ज्या चांगल्या पेशी आहेत, त्या जंतूंना मारून हं, टाकतायत. म्हणून त्यांची संख्या वाढत नाहीये. हं, हं, असं झालं, की आपण झोपतच नाहीये म्हणून आपले जे काही सैन्य आहे, त्या हं, सैन्यांना आपण त्यांना मारूच देत नाहीये. मग ते वाढतायत आणि आपले हं, सैन्य कमजोर पडत आहे. हं, हं. सो म्हणून झोप ही जास्त गरजेची आहे. 8 तासाची गरजेची आहे. नाही तर 7 तासाची तरी घ्या, नाही तर 6 तासाची तरी घ्या. सो झोप हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि जितका तुम्ही झोप घ्याल, तितकी बॉडी लवकर हील होईल आणि कॅलिस्थेनिक्समध्ये किंवा कुठल्याही वर्कआउट फिटनेस रेजिममध्ये तुम्हाला त्याचा लगेच इम्पॅक्ट जाणून येईल. झोपायच्या आधी स्ट्रेचिंग केलं तर हे चांगली लागू शकते झोप. तर हे करेक्ट. खरं आहे का? होय. सो अगेन हाही एक सायंटिफिक स्टडीज आहे. बऱ्याच वेळा लोक झोप लागत नाही अशी तक्रार करतात, की "बाबा रे, संध्याकाळ झाली मी गादीवर फक्त इकडे-तिकडे लोळतोय, पण मला झोप लागत नाही." सो त्याला सोल्युशन असं आहे, की सगळ्यात आधी त्या माणसानी त्यांचा व्हाईट लाईट रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. म्हणजे काय, की बाबा रे सूर्यास्त झाला, की कॉम्प्युटरवर त्यांचं जर काम असेल, तर त्यांनी तिथे एक मोड असतो, नाईट मोड म्हणून हं, ऑन हं, असतो हं, 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 स्क्रीनमध्ये. हं, अख्खी स्क्रीन पिवळी होते. ते हं. चालू करावं आणि मोबाईलचा जो लाईट असतो, तो पण पांढऱ्याचा पिवळा करावा. तरी पण झोप येत नाहीये बाबा. तर 2 गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. संध्याकाळी सनसेट जो आहे, म्हणजे सूर्यास्त हा त्यांनी रोज बघितला पाहिजे. हं, डोळ्यांनी, उघड्या हं. डोळ्यांनी त्यांनी बघितला पाहिजे. सो ते का बघितलं पाहिजे? डोळे मेंदूला सांगतात, की "बाबा रे बघ, हे सूर्यास्त होतोय, आता तुला शटडाऊनची वेळ झाली आहे." हं. "पी हळद हो गोरी" असं होऊ शकत नाही. अरे! एका दिवसातच मी बघितलं सूर्य, अरे झोप झोपलो. आली लगेच गच्चीवरच झोपलो, असं नाही होऊ शकत. सो त्याला ही एक सराव आहे. सवय. करेक्ट, सवय सवय. व्हायला हवी. हं. आणि दुसरी गोष्ट तरी पण झोप येत नाही, तर काय करायला पाहिजे? बेअर फीट वॉक करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याजवळ कुठलं गार्डन असेल चांगलं किंवा टेकडी असेल, तर टेकडीवर जे काय एरिया असतो तिथे जागा बघून तुम्ही अनवाणी चालायला हवं. सो अनवाणी चालल्याने 2 गोष्टी होतात. बऱ्याच गोष्टी होतात. त्यातल्या 2 गोष्टी आपल्या फायद्याच्या आहेत. आपला जो पाय आहे,
हा जमिनीला लागतो आणि पंचमहाभूतातलं एक जे आहे भूत सो त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. बॉडीतले फ्री रॅडिकल्स निघून जातात. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय पायातला जो खालचा सरफेस आहे, जो जमिनीला लागल्यामुळे आपल्या शरीरातली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्ह होते. तिचं काम काय? रेस्ट अँड रिकव्हरी. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जर झोपायचं असेल संध्याकाळी, तर सूर्यास्ताच्या दरम्यान जेवलात समजा, त्याच्या आधी थोडंसं चालायला वगैरे जाऊन किंवा त्याच्यानंतर पण थोडंसं चालायला वगैरे जाऊन आलात, की छान आणि लाईट तर सनसेट बघायचा. घरी आले की लाईट बीट शक्यतो पांढरे लाईट लावायचे नाही आणि डायरेक्ट झोपायचं. सो ते एकदा करून बघितलं तर उत्तम झोप लागते. उत्तम. असं ते पण करून ट्राय. नियमित जर केलं तर. आणि करेक्ट. स्ट्रेचिंगचं काय? हां, सो आता जे हे सगळं करू शकत नाहीत त्यांनी ॲटलीस्ट स्ट्रेचिंग केलं, की पण अगेन तीच नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्ह होते. अच्छा. त्याच्याने पण फरक पडतो. ओके. कारण का रेस्ट अँड रिकव्हरी मोड तिकडे ॲक्टिव्ह होतं ना, हां, हां, असं. हां, हां, त्यामुळे हां. खूप छान झोप लागते आणि आठवडाभर करून बघा. हां, म्हणजे ते केल्यानंतरच. केल्याने नुकसान काही नाहीये. बरोबर. पण आता हे आम्ही कॅलिस्थेनिक्स करायला लागलो. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला. तर आम्हाला दृश्य परिणाम दिसू लागतील का? आणि त्याला किती वेळ लागू शकतो? करेक्ट, ह्याचं काही टाईम टेबल? करेक्ट. आता मुद्द्याचा प्रश्न आहे हां, हा. तर मी आत्ताच सुरू केलंय ना. राइट, राइट. सो कॅलिस्थेनिक्स हा जो विषय आहे ना किंवा कुठलाही व्यायाम प्रकार आहे ना, जोपर्यंत तुम्ही IFBB प्रो बॉडी बिल्डर किंवा असे स्पोर्ट्स जे असतात, की स्टेजवर जाऊन मला पोज करायचा आहे. बरोबर. त्या पोजिंगमध्ये तो मसल जितका पीक हं, आलेला आहे, हं, हं, म्हणजे हं, हं. त्याची जितकी ग्रोथ दिसते किंवा तो मसल जितका दिसतोय, हं. त्याच्यावर माझं मार्किंग असतं. सो तो बरोबर. एस्थेटिक व्हॅल्यू त्याला आहे किंवा तुम्ही मेन्स फिजिक ॲथलीट जर तुम्ही बघितलेत, तर त्यांचे मसल जितके दिसतात, तितका त्यांचा मार्किंग असतं. कॅलिस्थेनिक्समध्ये तुम्ही बारवर ज्या गोष्टी परफॉर्म करता ना, तर त्याच्यावर तुमचं मार्किंग असतं. सो कॅलिस्थेनिक्समध्ये एस्थेटिक हे बाय प्रॉडक्ट आहे. हो. बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे मला ॲब्स दिसले पाहिजेत, हं, हं. असं जर म्हणून मी कॅलिस्थेनिक्स करतो. तर तुम्ही Googleला जर सर्च केलं ना, नुसतं कॅलिस्थेनिक्स असं जर केलं सर्च, कुठलाही माणूस शर्टवाला येणार नाही. हं. सगळे बेअर बॉडी येतील आणि कुठलाही ओबीस माणूस दिसणार नाही. दिसणार सगळे नाही. श्रेडेडच दिसेल. होय. सो हे बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे मला हां. नाही बाबा, मला नाही पाहिजेत ॲब्स हां. आणि मी कॅलिस्थेनिक्स करतोय, तरी पण ॲब्स येणार. हो. असं. सो त्याच्या एस्थेटिक व्हॅल्यूसाठी कॅलिस्थेनिक्स करणारे करतात. पण ते बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे तुमचा गोल काय पाहिजे, की बाबा रे मला काय कॉम्पिटिशनमध्ये तशी काही खेळायची नाही. सो नाहीच. माझा गोल काय असायला हवा, की बाबा रे दैनंदिन जीवनामध्ये ज्याही गोष्टी आपण करतोय, काय गाडी पेट्रोल संपलं, गाडी ढकलतोय, काय उचलून पहिल्या मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावर आणतोय. घरातनं एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत काहीतरी सिलेंडर जड नेतोय. सिलेंडर नेतोय. आईने सांगितलं वरनं डबा काढून दे पिठाचा. सो या छोट्या-छोट्या गोष्टी सोयीने सुलभतेने सुलभतेने व्हावा, करता हा येईल. साधा, स्वच्छ, सरळ अप्रोच तुम्ही व्यायामामध्ये ठेवलात, तर बाय प्रॉडक्ट ॲब्स-बिब्स किरकोळ आहे. खूप किरकोळ आहे. आमच्या दृष्टीने तेच टार्गेट आहे. खूप किरकोळ आहे. तुम्ही काय टार्गेट ठेवायला पाहिजे, की बाबा रे मला या महिन्याच्या अखेरीस नाही, पण मला 10 पुलअप्स कसे जातील, हं, 20 पुशअप्स कसे जातील, हं, हं, असे बेसिक गोल तुम्ही ठेवले ना, हं, ते बाय प्रॉडक्ट आहे हं, दिसणं वगैरे. हं, हं, हं. ते सिंपल आहे. आहार बदललात तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला ॲब्स हवे असतील, ठीक आहे, ॲब्स हा मसल सगळ्यांकडे आहे. रेक्टस ॲब्डोमिनस म्हणतात त्याला. हं, तो मसल सगळ्यांकडे आहे. फक्त त्याच्यावर ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट जे स्टोअर आहे, ते लपलंय हं, हं, त्याच्यावर, हं, हं, म्हणून ॲब्स दिसत नाहीत. हं, हां. सो आता एकही पुशअप जर कोणी केली नाही, हं. त्यालाही ॲब्स दिसू शकतात. ते कसं काय? एकही पुशअप्स. ओह! आहार बदलला की झालं. ओह! हं, हं. कर्बोदके जे आपण खातोय, त्याचं कन्झम्पशन कंट्रोलमध्ये ठेवायचं. म्हणजे बटाटा वगैरे. बटाटा म्हणा, पोळी आहे त्याच्यात. हं, सो ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवायच्या. याचा अर्थ उपासमार करायची असं नाही. त्याची जागा दुसऱ्या आहाराला दिली पाहिजे. जिथे प्रथिनं आणि मेद आहेत, जे आपण हं, मगाशी बोललो. हं, त्यांना दिली की आरामात तुमचं फॅट पर्सेंटेज जे आहे ते ड्रॉप होईल आणि तुमचा मसल दिसायला लागेल. पण हं. दिसणाऱ्या त्या मसलमध्ये ताकद ताकद किती असेल की असेल, नाही हे ते मी नाही सांगू सांगू शकत. शकत. ते असं. महत्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे म्हणून मगाशी आपण जे बघितलं की ब्युटी प्लस स्ट्रेंथ. स्ट्रेंथ. फक्त ब्युटी नाही नाही, किंवा फक्त नाही. स्ट्रेंथ नाही, हं, हं, असं. हं. आत्ताच्या काळात आपली बॉडी मी फिट आहे हे कधी आपण बोलू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रोजच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत प्रातःविधीसकट म्हणजे हं. इंडियन टॉयलेटमध्ये बसण्यापासून संध्याकाळी जे आपण जेवल्यानंतर ज्या काही जमीन फरशी वगैरे पुसून घेणं, या सगळ्या गोष्टी जर मी करतोय, तर मी हं. फिट आहे. बरोबर. मी जर माझी गाडी ढकलून पंपापर्यंत नेऊ शकतो, तर मी फिट आहे. कोणी काय बोललं तरी मी जास्त
ॲग्रेसिव्हली बिहेव करत नाही आहे, सो माझी मेंटल हेल्थ जागेवर आहे, तर मी फिट आहे. मी माझे अंगठे धरू शकतोय, म्हणजे तशी बेसिक फ्लेक्झिबिलिटी आपण बघतोय, तर मी फिट आहे. सो हे हे सगळे पॅरामीटर्स बघून आपण ठरवू शकतो की फिट आहे. नाहीतर बाहेरनं आता आपण कितीतरी वेळा बघतो की जे काय बॉडी बिल्डर्स असतात त्यांना अटॅक येतो. बऱ्याच जणांना जिममध्ये अटॅक येतो. सो दिसायला तुम्ही किती जरी बाहेरनं भारी असलात ना, हे कंपल्सरी नाही की तुम्ही आतनं पण तेवढेच फिट असाल. असं. इंटरनल स्ट्रेंथ महत्वाची आहे. करेक्ट. आतल्या सगळ्या अवयवांना धरून, स्नायूंना धरून तुम्ही काय करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता एक रॅपिड फायर आपण बरं. घेऊया. एक 4-5च होय, होय. हे आहेत. काही विषय नाही. कॅलिस्थेनिक्स की जिम? कॅलिस्थेनिक्स. कॅलिस्थेनिक्स विथ म्युझिक का विदाऊट म्युझिक? करेक्ट. कॅलिस्थेनिक्स विदाऊट म्युझिक. नंतर बोलू आपण. हां. इंडोर की आउटडोर? आउटडोर. अंडी की पनीर? हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. दोन्ही म्हणू दोन्ही शकतो. होते. ओके, ठीक, चालेल. फ्लेक्झिबिलिटी की स्ट्रेंथ? अगेन दोन्ही. दोन्ही म्हणजे यांना ऑप्शन नाही नसूच शकतो. दोन्ही हवे. दोन्ही अपरिहार्य आहेत. करेक्ट. आणि असा एक जो व्यायाम की तुला करायला खूप आवडतो आणि तू रोज करतोस? करायला आवडतो तर ड्रॅगन फ्लॅग नावाचा एक एलिमेंट आहे. सो जो मला खूप जास्त आवडतो. आणि बॅक लिव्हर एक एलिमेंट. हे 2 एलिमेंट कॅलिस्थेनिक्समध्ये खूप आवडतात. पण मी ते रोज नाही करत. पण येस, करायला ते मला नक्कीच आवडतं. पण रोज व्यायाम एक कुठला करतो? रोज व्यायाम स्ट्रेचिंग. म्हणजे माझ्या मते जसं मी मगाशी सांगितलं ना, हो. की एक व्यायाम रोज करून उपयोग नाही. सो त्यामुळे असा कुठला स्पेसिफिक व्यायाम नाहीये जो मी रोज करतो. पण मला असं जर विचारलं, की बाबा रे तुला अप्पर बॉडी करायला आवडते, कोअरचा वर्कआउट करायला आवडतो का लोअर बॉडी करायला आवडते? तर डेफिनेटली मला अप्पर बॉडी करायला आवडते. येस. असं. बरं, आता ह्याच प्रश्नांमध्ये विथ म्युझिक आणि विदाऊट म्युझिकवर तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगतो. सो जेव्हा आपण वर्कआउट करतो ना, तर आपण आपल्या शरीराला एक एक गाईड करत असतो. कसा आहे विषय? आपण जर एक प्रोसेस बघूयात, ठीक आहे. त्या प्रोसेसमध्ये काय असतं, की एक कॉन्ट्रॅक्टर असतो. मला एक घर बांधायचं आहे. सिंपल उदाहरण आपण बघूयात. मला एक घर बांधायचं आहे. तर घरासाठी मी कॉन्ट्रॅक्टर बघतो. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टरला मी पैसे देतो. कॉन्ट्रॅक्टरला सांगतो, की बाबा इथे एक 5 गुंठ्यात घर बांधायचं आहे. 2 मजली घर बांधायचं आहे आणि लोड बेअरिंग वगैरे जे काय असेल ते मी त्याला माझ्या रिक्वायरमेंट देतो. रिक्वायरमेंट दिल्यानंतर तो त्याची पुढची कामं करतो. पुढची कामं कॉन्ट्रॅक्टर काय करतो? तो सब कॉन्ट्रॅक्टर जो काय कोण एक वाळू आणून देईल, कोण खडी आणून देईल, कोण लोखंड आणून देईल, कोण JCB आणेल, कोण ट्रक आणेल ती वाळू घेऊन जायला. हे सब कॉन्ट्रॅक्ट झाले. सो त्याच्या खाली जे आहेत ते कामगार येतात. म्हणजे काय ते करतात, की खड्डा असेल तर ते खड्डा JCBनी काढला असेल तर ठीक, नसेल तर ते विटा उतरवणं, लोखंडाच्या साळ्या येतात ते उतरवणं. सो ते कामगार असतात. सो आपण कामगारांना ऑर्डर नाही देत. आपण कॉन्ट्रॅक्टरना ऑर्डर देतो. कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पद्धतीने कोणाला काम द्यायचं ते तो ठरवतो. तसंच जेव्हा आपण व्यायाम करायचा आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण मेंदूला सांगतो, की बाबा रे तुला उठायचं आहे आणि तुला आज काय अप्पर बॉडीचे व्यायाम करायचे. तर मग अप्पर बॉडीत जे काही मसल्स आहेत ते आपले कामगार आहेत. आपण त्यांना डायरेक्टली सांगू शकत नाही. आपण मेंदू थ्रू सिग्नल पाठवतो. म्हणून मग मेंदू काय करतो, सोमवारी आपण अप्पर बॉडी केली, अप्पर बॉडीचे सगळे कामगार आहेत, त्यांना काम करायला लावलं. म्हणून मंगळवारी ते कामगार थकलेत. म्हणून मंगळवारी परत त्या कामगारांना उठून कामाला लावलं, की ते चिडचिड करणार. चिडचिड म्हणजे काय? ओव्हर ट्रेनिंग आणि इंजुरी. काही कामगार सोडून पण जातील, की सारखाच त्रास देतात म्हणून. सो ते झालं. नंतर आपण मंगळवारी नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण कोअरचा वर्कआउट करतो, तेव्हा आपण काय करतो, की मेंदूला परत सांगतो, की अरे पोटाचे जे काही स्नायू आहेत त्यांना काम दे. तो म्हणतो ओके डन, झालं. आणि मग नंतर आपण पायाचे व्यायामाला सांगतो. सो पायाचे व्यायाम करायच्या वेळी मेंदूला सांगतो, की अरे पायाचे व्यायाम करायचे आहेत. तो पायाच्या स्नायूंना सांगतो आज तुमचं काम आहे, तुम्ही काम करताय. बरेच जण काय करतात, रोज-रोज जसं आपण मगाशी बोललो, की रोज-रोज एकच व्यायाम करतात. ठीक आहे. असे 7 दिवसांपैकी लोक 7च्या 7 दिवस व्यायाम करतात. पण शास्त्रानुसार 1 दिवस रेस्ट सांगितली आहे. ती रेस्ट का सांगितली आहे? कामगार तर आज आपण ज्या कामगारांना काम दिलेलं आहे, उद्या आपण त्या कामगारांना काम देणार नाहीये. मग रेस्ट 1 दिवस कशासाठी? तर ती रेस्ट असते कॉन्ट्रॅक्टरला. सो कॉन्ट्रॅक्टरला जितकी तुम्ही 1 दिवस रेस्ट द्याल, तितका तोही सुधारतो आणि पुढच्या आठवड्यात एफिशियन्सी त्याची वाढू शकते. सो 1 दिवस CNS सेंट्रल नर्व्हस सिस्टम आपण त्याला म्हणतो. सो त्यांना तो आराम असतो. ओके.
आता म्युझिक हा विषय कसा होतो, जेव्हा तुम्ही म्युझिक लावता ना, पहिलं तर एक सेन्स तुम्ही कट डाऊन करता. म्हणजे काय, की मी समजा जिममध्ये हेडफोन घातलेत आणि मी खूप माझ्या कानामध्ये म्हणजे असे ढोलच वाजतायत डायरेक्ट. शेजारचा डीजे. काय बोलतोय हेही कळत नाही किंवा कोण आलंय हेही कळत नाही. मी माझ्यातच गुंग असतो. आणि मी जिममध्ये समजा मी व्यायाम करतोय आणि मी एका बेंचवर बसलोय, ठीक आहे. बरोबर माझ्या शेजारच्या बेंचवर एक कोणतरी 50 किलोनी बेंच प्रेस करतोय डंबेलनी आणि तो करत असताना त्याचं करून झालं की तो सोडणार आहे डंबेल. माझं जर लक्ष नसेल, मी गाण्याच्या त्या बीटमध्ये असेल, तर मी अवेअरनेस तो माझ्या पायावर डंबेल टाकेल. सो अवेअरनेस तिथे तो निघून जातो. त्यामुळे इंजुरी होण्याची शक्यता असते एक. आणि व्यायाम ही शिक्षा नाहीये. त्यामुळे तुम्ही बघा ना तुमचं शरीर काय म्हणतंय? थांबायला सांगतंय का? काय बोलतंय का? कुठे चुकतंय का? बऱ्याच वेळा गाण्याच्या नादात बीट घेऊन जातात. सो तिथे इंजुरी होण्याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे हे एक मेडिटेशनसारखं आहे. त्यामुळे गाणं शक्यतो नाही वापरावं. कानात हेडफोन वगैरे नाही घालून करावे. कारण का अगेन हेडफोनचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. वायरवाले हेडफोन घालून तुम्ही काय व्यायाम करू शकत नाही. तिथे ब्लूटूथ हेडफोन पाहिजे. ब्लूटूथच्या हेडफोनचा काय त्रास आहे का नाही आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. इथे आपण परत सांगण्यात उपयोग नाही. सो विदाऊट म्युझिक एक्सरसाइज करायला पाहिजे, असं मला वाटतं. आता आपण ह्याच्यावर विस्तृत बोललो, पण थोडक्यात लोकांनी यातनं काय घ्यावं किंवा मला पटकन त्याच्याकडे ओढ वाटेल हं, हं. कॅलिस्थेनिक्सची, हं, हं. याबद्दल काय सांगू शकशील का? एक ओके. 2-4 मुद्दे. करेक्ट. कुठलाही व्यायाम प्रकार असू देत, कॅलिस्थेनिक्स असू देत, जिममधलं वेट ट्रेनिंग असू देत, कुठलाही व्यायाम प्रकार. 3 जणांना तुम्ही मित्र बनवून घेतलंच पाहिजे. तर तुमचं व्यायामाची जी जर्नी आहे, ती बिनविरोध चालू राहू शकते. सो पहिला मित्र जो तुम्ही करायला पाहिजे, तो म्हणजे आहे उत्तम आहार तज्ञ. हं. हां, योग्य आहार तज्ञ जो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. सो तो एक फ्रंट क्लिअर होतो. दुसरी गोष्ट, दुसरा मित्र म्हणजे उत्तम ट्रेनर, जो की आपल्याला व्यायाम शिकवेल किंवा ज्याला व्यायामातली खूप बरीच माहिती आहे, माहिती आहे. त्याच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे चुका तुमच्याकडनं होत नाहीत, ज्या त्याच्या झाल्या असतील मे बी. सो तो तुम्हाला नीट सांगतो आणि इंजुरी न होता तुम्ही एक्सरसाइज परफॉर्म करू शकता. 2 एवढं करून पण समजा झालीच इंजुरी, तर तिसरा मित्र तुम्हाला वाचवू शकतो. तो कोण? स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. थेरपिस्ट. हो. सो या 3 जणांची घट्ट मैत्री तुम्हाला अनस्टॉपेबल बनवू शकते. अनस्टॉपेबल बीस्ट बनवू शकते. असं आहे. आणि दुसरं सातत्य आणि निष्ठा याबद्दल काय सांगू शकशील का? हां. सो सातत्य आणि निष्ठा याचं एक उदाहरण मला इथे सांगायला नक्कीच आवडेल. मी ARIच्या टेकडीवर मारुती मंदिर आहे. तिथे टीम जेबार नावाने मी कॅलिस्थेनिक्स प्रमोट करतो. सो तिथे मी क्लासेस वगैरे घेतो. तिथे एक मुलगा नवीन म्हणजे पुण्याच्या बऱ्याच ठिकाणावरनं हे करतात, जॉइन करायला म्हणजे शिकायला कॅलिस्थेनिक्स तिकडे येतात. तर एक 6ची बॅच असते. तर तिथे एक मुलगा 5:45ला यायचा आणि तो त्या जो फ्लोअर जिथे आहे, आउटडोअरच आहे सगळं. तिथे तो वॉर्मअप सुरू करत असायचा. मी जेव्हा 6 वाजता 6ला 5 कमी वगैरे असताना जायचो, तेव्हा तो वॉर्मअप त्याचा झालेला असायचा. म्हणजे तो मे बी 5:45ला तिथे पोहोचलेला असावा. सो म्हटलं ठीक आहे आता काय चांगली गोष्ट आहे की लवकर येतोय वगैरे. असंच मी 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 1 महिना झाला. तरी पण हा रोज म्हणजे जेव्हा बॅच असते तेव्हा 5:45ला हजर. तो मे बी 5:45लाच हजर असतो. तर न राहून मी त्याला विचारलं, की "बाबा रे तू येतोस चांगली गोष्ट आहे. तू कुठे राहतोस? इथे आयडियल कॉलनीला वगैरे राहतो का?" तर बाईकवर वगैरे येतो. मला वाटलं, की असेल आयडियल कॉलनी किंवा डेपो फार जवळ तर असेल फार कुठेतरी जवळ 2 असेल. किलोमीटर. तर तो 25 किलोमीटर लांब आळंदीवरनं यायचा. बापरे! आणि तो मला आठवतंय नंतर तो शिपवर गेला. त्यामुळे त्यांनी ते डिस्कंटिन्यू केलं. पण मला आठवतंय तो 4-1 महिना तरी येत होता. पण कधी-कधी मला डेपोच्या इथे डेपोच्या एरियातनं फोन येतो, की तुमचं कॅलिस्निक्स कुठे आहे? मी म्हणतो ARIच्या टेकडीवर. ते म्हणतात, "नको, नको खूप लांब आहे." बापरे! ह्यानी 25 किलोमीटर म्हणजे कमाल खरंच झाली. सो कमाल. आणि तो सातत्याने येत होता. हं, आणि हं. ते डेडिकेशन म्हणजे मला असं वाटतं ना, की आपण जिथे वावरतो ना, तिथे शिकण्यासारखं आपण जर बघितलं तर त्यांच्याकडनं तुम्ही शिकू खूप शकता. असतं. सो डेडिकेशन मगाशी जयंत संत यांचा उल्लेख केला त्यांच्याकडनं घेऊ शकता. हं. कणाद देशमुख म्हणून आहेत ते पण उत्तम ॲथलीट आहेत किंवा ते मार्शल आर्टिस्ट आहेत. ते स्लीप कोच आहेत, ओह! कणाद देशमुख. सो त्यांच्याकडनं पण सो म्हणायचा उद्देश असा की तुम्ही कोणाकडनं काय शिकाल हे इ तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही फक्त तुमचा हात कान आणि डोळे उघडे ठेवा. करेक्ट आणि
ग्रास्प करायच्या ह्याच्यात तुम्ही तयार राहिलं पाहिजे. मला तयार. सगळं कळतं. हं. ही वृत्ती कुठेतरी तुम्हाला मागे घात ठेवणार, करू शकते. घात करू शकते. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना प्रोत्साहन, आणि ज्यांनी मनात ठरवलं आहे पण कृतीत येत नाही अशांना प्रेरणा या गप्पांमधून नक्की मिळेल अशी मला खात्री आहे. रामराम मंडळीच्या कट्ट्यावर येऊन शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व आणि त्याची साधनं याची आम्हाला खूप विस्तृत माहिती दिलीस आज. त्याबद्दल रामराम मंडळीतर्फे मनःपूर्वक धन्यवाद. भेटू परत. येस, खूप खूप धन्यवाद. मलाही या प्लॅटफॉर्मचा भाग झालेला आवडलाय. धन्यवाद. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. राम राम. धन्यवाद.